नमस्कार मित्रांनो, मराठीत एक म्हण आहे, रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी. जाऊ दे, मराठी म्हणींच्या बाहेर जातो. थोडासा आपल्याला पृथ्वीराज बाबांचा विषय समजून घ्यायचा आहे, म्हणून एक दुसरी गोष्ट सांगतो. कमल हसन, पुरोगाम्यांचा लाडका कमल हसन, त्याचा एक चित्रपट होता चाची 420. आता पुरोगाम्यांचे चित्रपट तेव्हा आपल्याला कळायचे नाहीत, आपण ते अगदी मनापासून बघायचो. पण आता कळायला लागलं की अरे हे याच्या मागेही काहीतरी सायन्स होतं, की त्या चाची 420मध्ये अमरीश पुरीच्या घरी जो बावर्ची म्हणून जातो, जो महाराज म्हणून जातो, तो सिराज असतो, सिराज. आणि तो मटण बिर्याणी किंवा गोमांसाची बिर्याणी किंवा इतर कुठल्या समिष बिर्याणी बनवत असतो. आणि त्याला एका शाकाहारी घरामध्ये जेवण बनवायचं असतं. कमल हसन त्याला सांगतो की ह्याच्यातनं मटण काढ, म्हणजे ते शाकाहारी होईल. म्हणून काय झालं, पण तो म्हणला मग मी बोललो तर लक्षात येईल ना की मी मुसलमान आहे म्हणून. आणि तेव्हा मग कमल हसन त्याला युक्ती सांगतो की बोलूच नकोस. सिराज असतो तो शिवराज होतो, आणि त्याला काही विचारलं की बा बा बू बू असं तो बोलतो, बा बा बू बू असं. पृथ्वीराज बाबा पण बा बा बू बू असं बोलले असते तर सोपं झालं असतं, कारण ते विसरले. जसा तो सिराज विसरतो की तो मुका आहे, आणि त्यामुळे तो अल्लाहू अकबरच्या त्या ह्याच्यावर गायला जातो. आणि मग कमल हसन त्याला म्हणतो की शिवराजजी आप तो गुंगे बहिरे. तशीच अवस्था पृथ्वीराज बाबांची झालेली आहे. त्यांनी बा बा बू बू असं बोललं असतं तर सोपं झालं असतं, पण ते विसरले की ते राजकीय नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते काही जोगसत्ताचे संपादक नाही आहेत की कुठल्याही विषयावर काही खरडायला. आणि मग आम्हीच 2018च्या जुलै महिन्यातल्या 15 तारखेला लिहिलेलं की हे असं आहे. हे जगाला लोकसत्तानीच सांगितलेलं. असं करण्याचं स्वातंत्र्य जोगसत्ताच्या संपादकांना असू शकतं, पण पृथ्वीराज बाबा हे अर्थात हे त्यांचेही लाडकेच आहेत, जोगसत्ताचे फार लाडके आहेत, पण त्यांना असं स्वातंत्र्य नाही आहे, कारण ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या मनात असेल की भावी मुख्यमंत्री ते होऊ शकतात, पण कदाचित आता आपण भावी मुख्यमंत्रीही होऊ शकत नाही, ही खंत त्यांना टोचत असावी. आणि म्हणून त्यांनी बा बा बू बू करण्यापेक्षा त्यांनी आपला कंठच उघडला, आणि अनेक विषयांवर त्यांनी अशी काही वक्तव्य केली की भाजपाला तर आनंद झाला, कारण आयतं कोलीत त्यांनी भाजपच्या हातात दिलं. पण त्यांच्या पक्षालाही अडचण झाली की नेमकं काय करायचं, कारण पृथ्वीराज बाबा तर म्हणले मी तर डंके के चोट पे, म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि पृथ्वीराज बाबा दोघेही उभं करून डंके की चोट पे असं ते म्हणू शकले असते की मी जे बोललो ते मी 100% मी त्याच्यापासून मागे जाणार नाही. आणि खरं आहे, म्हणजे मी पृथ्वीराज बाबांना देशद्रोही म्हणणार नाही, काही पाकिस्तान समर्थक वगैरे म्हणणार नाही, कारण त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यात बऱ्यापैकी तथ्य आहे. पण मुद्दा असा आहे, मूळ मुद्दा असा आहे की ते काही जोगसत्ताचे संपादक नाही आहेत, ते कुठल्या थिंक टँकमध्ये सिनियर फेलो वगैरे नाही आहेत की अशा प्रकारच्या गोष्टी करायला. ते राजकीय नेते आहेत, आणि राजकीय नेत्याला हे कळायला पाहिजे की कधी बोलायचं आणि कधी बा बा बू बू करायचं. म्हणजे मला काही माहीतच नाही, हे बाबा विसरले. आता मी फार काही याला मनोरंजन आपलं न करता थेट मुद्द्यावर येतो. पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले त्यातल्या अनेक गोष्टींमध्ये तथ्य आहे, पण तुम्ही कसं बोलता आणि काय बोलता आणि कुठे बोलता हे देखील तुम्हाला कळायला पाहिजे ना. तुम्ही एका पहिलवानासमोर जाऊन त्याच्याबद्दल तुम्ही निंदा नालस्ती कराल, त्याच्या शक्तीला आव्हान द्याल, तो पहिले तुम्हाला बोलून उत्तर देणार नाही, तो तुमच्या झापड मारेल. आणि ती झापड खायची तुमची ताकद आहे का. सांगायचा मुद्दा हा की पृथ्वीराज चव्हाण 3-4 गोष्टी बोलले. त्याचा मी सुशीलनी तर त्याचा
डायलॉग सकट व्हिडिओ केलेला आहे. इतरांनी म्हणजे आशिष जाधव वगैरे सगळ्यांनी याच्यावर व्हिडिओ केला आहे. मी काय तुम्हाला त्यांचे संवाद दाखवत नाही, पण थोडक्यात काय बोलले ते मी एक एक वाक्य घेऊन सांगतो. पहिले त्यांनी अशा प्रकारचा एक शोध लावला की भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाला. आता पराभव झाला याचा अर्थ त्यांना कळत असावा अशी मला अपेक्षा आहे. पराभव झाला म्हणजे तुम्ही शत्रूपुढे लढू शकत नाही, याला पराभव म्हणतात. तुम्ही तुमची हार मान्य करणं याला पराभव म्हणतात. एक चापट खाणं, एक बॉक्सिंगमध्ये तुम्ही मारायच्या आधी शत्रूंनी एक ठोसा लावला तर तो पराभव म्हणत नाही. तुम्ही एक ठोसा लावल्यावर शत्रूकडनं अर्धा ठोसा बसला तर त्याला पराभव म्हणत नाही. पण त्यांच्या म्हणण्यात थोडंसं तथ्य होतं की पहिल्या दिवशी भारताला एक आश्चर्याचा धक्का बसला. आश्चर्याचा धक्का बसला कारण भारताची जी माहिती होती की पाकिस्तानकडे भारताच्या रफाल वगैरे विमानांना त्याच्या प्रतिरोधक यंत्रणा नाही आहे. पण युद्धाच्या दिवशी, कारण आपण याच्या आधी पण बालाकोट येथे सर्जिकल म्हणजे एअर स्ट्राईक केले होते आणि त्यामुळे पाकिस्तानकडे कोणती कॅपेबिलिटी आहे कोणती नाही आहे हे आपल्या सैन्य दलांना चांगलं माहिती होतं. सरप्राईज एलिमेंट काय होता की चीननी पाकिस्तानला नुसती शस्त्रास्त्र दिली नव्हती, तर हे जे सगळं तंत्रज्ञान आहे उपग्रहाच्या द्वारे जी, आणि चीन या क्षेत्रात भारताच्या पुढे आहे हे मान्य करायला पाहिजे. याच्यामध्ये काही लपवायचं कारण नाही, याच्यामध्ये काही राष्ट्रभक्ती आणि याचंही नाही. तर या गोष्टीही म्हणजे आपल्या उपग्रहांद्वारे जी रिअल टाईम इन्फॉर्मेशन मिळते शत्रूच्या विमानांबद्दल, त्यांच्या पोझिशनबद्दल, ती माहिती तो पाकिस्तानला देत होता. हा त्यातला सरप्रायझिंग भाग होता. आता त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे भारताच्या सैन्य दलांपेक्षा भारताच्या राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवूच नका, मोदींवर विश्वास ठेवू नका, राजनाथ सिंग यांच्यावर विश्वास ठेवू नका, अमित शहावर विश्वास ठेवू नका, पण भारतीय सैन्य दलांपेक्षा पृथ्वीराज बाबा वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स म्हणून म्हणलं ना, ते काही कुबेर नाही आहेत. गार्डियननी असं म्हटलंय, वॉशिंग्टन पोस्टनी तसं म्हटलंय की भारताची विमानं पडली आणि भारताला आपला फोर्स ग्राउंड करावा लागला. म्हणजे ही त्यातला हा मुद्दा खरा आहे की पहिल्या दिवशी हा मुद्दा थोडासा आपल्याला आश्चर्यचकित करणार होता. पण त्याच्यानंतर भारताने काय केलं, भारताने पूर्ण लढाई क्षेपणास्त्र साह्याने लढली आणि ब्रह्मोस मिसाईलनी काम करून टाकलं. आपल्याला विमानं शत्रूच्या सीमेपार पाठवून कारवाई करावी लागली नाही, पण आपल्याकडे हायपरसोनिक मिसाईल होती आणि त्यामुळे पराभव झाला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. तेव्हा शरम वाटायला पाहिजे अशा प्रकारची. म्हणजे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता पराभव झाला, याच्यावर बरेचदा देशाच्या सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा त्याचं उत्तरही त्यांनी दिलेलं आहे. पृथ्वीराज बाबांनी कदाचित बघितलं नसावं म्हणून मी सांगतो की जे 4 दिवसाची ॲक्शन झाली त्याचा उद्देश काय होता, साध्य काय काय झालं, भारताने काय काय साध्य केलं. पाकिस्तानमधल्या सगळ्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्याच्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले. पृथ्वीराज बाबांना हे मान्य आहे की नाही माहिती नाही, कदाचित मान्य नसावं. त्यांना वाटलं लहान मुलं आणि महिलांनाच मारलं, दहशतवादी मारलेच गेले नाहीत. दहशतवादी मारलं असेल तर उद्दिष्ट साध्य झालं का, झालं. पाकिस्तानच्या सगळ्या महत्त्वाच्या लष्करी एअर बेसेसवर हल्ले केले. F-16 जिथे होती तिथे हल्ला केला, जिथे पाकिस्तानची अण्वस्त्र दडवली होती त्याच्यावर हल्ला केला. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकाल की तिथे जाऊन एक भोग पाडला, बाकी काय झालं, बाकी काही नुकसान झालंच नाही असं तुम्ही म्हणू शकाल. पण आपण तिथे जाऊन हल्ला करणं, जे हल्ले पाकिस्तान थांबवू शकला का नाही, सॅटेलाईटद्वारे सगळ्याचे फोटो उपलब्ध आहेत. भारताचं काही सैनिकी नुकसान झालं का, मारलं गेले का नाही. बरं, पाकिस्ताननी जे भारतात हल्ले केले त्यातले किती हल्ले यशस्वी झाले, पाकिस्ताननी भारताची काही कुठल्या तळांचं नुकसान केलं का नाही. म्हणजे जी उद्दिष्ट भारताने ठेवली ती 100% यशस्वी झाली. आता सैन्य दलांची त्याच्यातली प्रतिक्रिया आहे की याच्यामध्ये हार्डवेअर म्हणजे प्लॅटफॉर्म, शत्रू लढताना तुमच्या बंदुका पण खर्ची होतात, बॉम्ब फुटतात, गोळ्या जातात, हे काही नुकसान नसतं, हा युद्धाचा भाग झाला. आता त्याच्यातल्या विमानांबद्दल भारताने काही आणि असा आकडा वगैरे सांगितला, कारण शत्रूला माहिती द्यायची नसते, पण त्यांनी सांगितलं की याच्यात एकाही भारतीय वैमानिकाला इजा झाली नाही. पण नरोवा कुंजरोवा हे अशा वाक्याचा अर्थ भारताची 7 विमानं पडली, 8 विमानं पडली असा निष्कर्ष डोनाल्ड त्या ट्रम्प प्रमाणे पृथ्वीराज बाबांनीही काढला असेल.
तर आपल्याला राजकारणात राहायचं आहे का आपल्याला जोगसत्ताचं संपादक व्हायचं आहे भविष्यात, हे त्यांना ठरवायला पाहिजे. संपादक व्हायचं असेल तर असं लिहू शकतात, खरडू शकतात, काही फरक नाही पडत, कारण तसंही कोणी पेपर वाचत नाही, काही लिहिलं तरी चालतं. दुसरा मुद्दा आहे तोही बरोबर आहे, पण पहिल्या मुद्द्याला जोडून तो बोलल्यावर लोकांची तळपायाची आग मस्तकात जाते. जेव्हा मोदी सरकारने अग्निवीर आणलं, का आणलं अग्निवीर? कारण ही बदललेली परिस्थिती मोदी सरकारला इतरांच्या पहिले जाणवलेली, की तुमचं 12 लाख स्टँडिंग आर्मी आणि देशाच्या संरक्षणावरचा खर्च आहे, त्याच्यातला एक मोठा हिस्सा सैनिकांचे पगार आणि पेन्शन देण्यात जातो, आणि त्याच्यामुळे फोर्स मॉडर्नायझेशनसाठी, नवीन शस्त्रास्त्र घेण्यासाठी, अत्याधुनिक तंत्र शिकण्यासाठी पुरेसा पैसा उरत नाही. आणि म्हणून सैन्यातला एक हिस्सा 4 वर्षाचा त्यांनी सेवा दिली, त्यातले सुरुवातीला 25%, आता कदाचित अर्धे लोक सैन्यात लॉंग टर्म सेवा बजावतील. हे करण्यामागचा हेतूच हा होता. पण तेव्हा मात्र पृथ्वीराज बाबा आणि राहुल गांधी देशाच्या सैन्याचं कॉन्ट्रॅक्टीकरण केलं. अग्निवीर म्हणजे भाडोत्री सैनिक, ते कशाला लढतील वगैरे असं करत बोंबा मारत होते. आता विचारतात हे सैन्याचा काही उपयोगच नाही, पण हे जगात सगळीकडे आहे. रशिया युक्रेन युद्धातही जिथे प्रत्यक्ष सीमेवरचं युद्ध झालं, लाखो सैनिक मारले गेले. पृथ्वीराज चव्हाणांना असं हवंय का की लाखो भारतीय लोक मारले जावेत, पाकिस्तानचे लाखो लोक मारले जावेत, की आमच्याकडे तंत्रज्ञान असलं तरी आम्ही सैनिकांना पगार देतोय, आणि तुला पगार देतोय म्हणजे तुला काहीतरी काम करायला पाहिजे, जा सीमेपार आणि घालत बस गोळ्या, मारला गेलात तरी चालेल. अशा प्रकारची वांझोटी वृत्ती कुठून येते मला कळत नाही. मुद्दा बरोबर आहे का? बरोबर आहे. हा खरंच सगळ्या सैन्य दलांसमोरचा प्रश्न आहे, की तंत्रज्ञानाच्या या युगात तुमचं सगळं काम ड्रोन करत असताना, सॅटेलाइट करत असताना, रडार करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना सैनिकांची काय गरज आहे? पण त्याच्यातही उद्या काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे इस्रायलनी पण म्हणजे तंत्रज्ञानावर खूप खर्च केला, पण तरी 7 ऑक्टोबरला धक्का बसलाच. त्यामुळे असं काही जगात निर्विवाद सत्य नाही आहे की तुम्ही सैनिक ठेवूच नका, आणि हेही सत्य नाही की सैनिक असले तरच तुम्ही युद्धात जिंकू शकता. पण हे बोलायची राजकीय नेते म्हणून तुम्हाला काय गरज होती? आणि जर गरज होती तर त्याच्यावर तुम्ही अग्निवीरला समर्थन का नाही करत? साधा सोपा मुद्दा आहे ना. आणि म्हणून म्हटलं तिसरा मुद्दा त्यांनी बहुतेक त्या याच्याबद्दल चालवला. काय म्हणे तर भारताने अटल बिहारी वाजपेयी सरकारनी अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे, म्हणजे इंदिरा गांधींनी अणु चाचणी केल्यामुळे आणि शांततेच्या प्रयत्नांना केल्यामुळे, म्हणजे तेव्हाही भारत एका प्रकारे अण्वस्त्र तंत्रज्ञान सज्ज झाला होता. अण्वस्त्र पण बनवली नव्हती तेव्हा. पण एक मिशी फुटल्यावर दाढी फुटणारच, हा त्याचा अर्थ कोणीतरी काढू शकलं असतं. पण त्यांचं म्हणणं होतं वाजपेयी सरकारने अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे, पाकिस्ताननी अण्वस्त्र चाचणी केली आणि त्याच्यामुळे आता पाकिस्तानची लढताना आपल्यावर मर्यादा आल्या. आतापर्यंत म्हणजे आपण पाकिस्तानला जाऊन ठोकू शकत होतो, आणि आता अण्वस्त्र राष्ट्र झाल्यामुळे पाकिस्तान बरोबरचं युद्ध हे मर्यादित युद्ध झालंय. ते युक्रेन रशिया युद्धासारखं किंवा इस्रायल हमास युद्धासारखं दीर्घकाळ चालणारं युद्ध आपण लढू शकत नाही, कारण पाकिस्तान अण्वस्त्र चालवण्याची भीती. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत हे सत्य सगळ्या जगाला माहिती होतं. भारताने अण्वस्त्र चाचणी केली, त्याच्या आधीच पाकिस्तानने अण्वस्त्र तंत्रज्ञान मिळवलं होतं, आणि ते मिळवलं होतं कारण तिथे काँग्रेसनी शेपूट घालू वृत्ती दाखवली होती. घोषित 98 साली झालं. पण अण्वस्त्र आहेत पाकिस्तानकडे आहेत, आणि भारत कधी बनवू शकतो हे जगाला माहिती होतं. आणि त्यामुळे पाकिस्तानच्या बाबत काय झालं याची चिंता करण्यापेक्षा अण्वस्त्र घोषित केल्यामुळे पुढे जसवंत सिंग आणि स्ट्रॉप टॉलबॉट यांनी वाटाघाटी करून पुढे एक भारत अमेरिका अणु कराराची पायाभरणी केली. त्याच पायाभरणीवर डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने, ज्याच्यात तुम्ही मंत्री होतात, त्याच्यावर इमारत बांधली, आणि त्याच्यावर मोदी सरकारने कळस चढवला. आणि त्यामुळे पाकिस्तानचं काय झालं याची चिंता करण्यापेक्षा अमेरिकेच्या संबंधात आपली किती सुधारणा झाली अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे. कारण अमेरिका हा असा देश आहे की जो ज्याच्याकडे ताकद असते त्याच्यापुढे अमेरिका त्याला सन्मान देते. भारताने अण्वस्त्र चाचणी केल्यामुळे अमेरिकेचा, युरोपीय देशांचा, इतरांचा सन्मान मिळाला. आणि त्यामुळे पाकिस्तान बरोबरची तुलना कसली करता? आणि चौथा मुद्दा तो तर भयंकरच आहे.
काय तर म्हणे त्या एप्स्टाईनच्या फाईल प्रसिद्ध होणार आहेत आणि त्याच्यामुळे म्हणे मोदी सरकार अडचणीत येऊ शकतं, मोदींना राजीनामा द्यावा जाऊ शकतो आणि म्हणे मग नागपूरचे म्हणजे गडकरी पंतप्रधान होतील का देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील. म्हणून म्हणलं ना, रिकामा नावी भिंतीला तुंबड्या लावी अशा प्रकारचे उद्योग राजकारणातनं निवृत्त झालेल्यांना किंवा संजय राऊतांना शोभतात. पृथ्वीराज चव्हाणांकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत आपल्याला. महाराष्ट्राचे सगळ्यात अभ्यासू आणि सुविद्य मुख्यमंत्र्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण, भ्रष्टाचाराचे डाग नसलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांकडे बघितलं जातं. आणि अशा प्रकारची वक्तव्य करून आता एप्स्टाईनच्या फाईलमध्ये कोणाकोणाची नावं नाही आहेत. क्लिंटनची नावं आहेत, ट्रम्पची नावं आहेत, अनेक देशांच्या अध्यक्षांची नावं आहेत. त्यांना काही चिंता नाही आहे. आणि ह्यांना काय चिंता तर भारतातल्या कोणाचं नाव आढळलं तर मोदी राजीनामा देते. तुम्ही स्वतः निवडणूक जिंकू शकत नाही, तुम्ही मोदींना हरवू शकत नाही, तर म्हणून काय तर त्या एप्स्टाईनच्या फाईलमध्ये काय नाव मिळालं तर मोदी राजीनामा देते. म्हणजे स्वप्न बघायची तर कुठली स्वप्न, किती स्वप्न बघायची, विचार करायला हवा. मला या वक्तव्यांनी हसायला आलं. मी काही देशद्रोही वगैरे म्हणणार नाही, कारण म्हणून म्हणलं की पृथ्वीराज बाबांना ह्या गोष्टी समजतात आणि एक अभ्यासक म्हणून मला विचारलं तर या गोष्टींमध्ये तथ्य आहे का, आहे तथ्य. पण कुठे बोलावं, काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं हे राजकीय नेत्यांना इतर सगळ्यांपेक्षा जास्त कळतं. पण हा सत्सद विवेक कुठेतरी हरवलाय की काय अशी मला भीती वाटायला लागली. आणि त्यामुळे तो सिराज जसा पकडला गेला, जो बा बुबू करून मुका म्हणून तिथे घरात बावरची म्हणून काम करत होता, तो जसा पकडला गेला तसंच पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था झाली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.